नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर बघा, या ठिकाणी आज आपण DMER पदभरती 2025 साठी मित्रांनो गणित व बुद्धिमत्तेचे बघा प्रश्नपत्रिका या ठिकाणी आज आपण अभ्यासणार आहोत। तर बघा मित्रांनो, या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण आज जे की मित्रांनो TCS चे बघा मित्रांनो TCS चे मोस्ट मित्रांनो बघा या ठिकाणी PYQ प्रश्न आपण ऍड केलेले आहेत। म्हणून मित्रांनो बघा, आपला हा आजचा संपूर्ण भाग तुम्ही शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल सबस्क्राइब मात्र बघा तुम्ही या ठिकाणी आताच आपल्या चॅनलला करून घ्या। ओके, तर बघा प्रश्न पहिला, तर प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल या प्रकारचा प्रश्नसंच बघा या ठिकाणी मित्रांनो आपल्याला विचारण्यात आलेला आहे। तर बघा, या ठिकाणी आपण प्रश्नाचं योग्य आन्सर जे की कशा रीतीने काढू शकतो। ओके, तर बघा मित्रांनो, या ठिकाणी केलंय काय, फक्त आणि फक्त तुम्हाला ते या ठिकाणी बघा ओळखायचं आहे। ओके, तर बघा काय केलंय ते सांगतो लगेच। तर बघा, या ठिकाणी मित्रांनो प्रश्नाचं योग्य आन्सर काढण्यासाठी फक्त आणि फक्त दुसरं काहीच केलं नाही। या प्रत्येक मित्रांनो बघा या ठिकाणी प्रत्येक मित्रांनो बघा या ठिकाणी या संख्येमध्ये फक्त आणि फक्त मित्रांनो काय तर थोडंसं बघा या ठिकाणी पर्याय चुकीचे आलेले आहेत। ओके, पर्याय थोडंसं चुकीचे आले मित्रांनो। केलं काही नाही बरं, या 38 मध्ये मित्रांनो 37 प्लस केलं झाले किती 75। मग मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्हाला एक बार करून दाखवतो फक्त। हे 38 ओके प्लस हे घ्या 37। ओके, आता 7 2 14 वरचा 1 15 15 15 ला 5 हातच्याला 1 3 आणि 3 6 6 आणि 1 7 म्हणजे मित्रांनो या ठिकाणी 75 आलं ना। मग याच प्रकारे मित्रांनो याच्यामध्ये 37 प्लस केलं 112 112 मध्ये 37 प्लस केलं 149 झाली आणि या 149 मध्ये जर आपण बघा मित्रांनो या ठिकाणी 37 प्लस केले तर होतात किती बघा 7 2 14 वरचे 2 15। ओके, मग नंतरचा हातच्याचा 1 8 आणि 3 7 7 आणि 1 8 आणि हा 1 म्हणजे किती बघा जी की 185 मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं। ओके मित्रांनो, बघा या ठिकाणी असलं बघा मित्रांनो कशाही लेवलचा आणि कुठलाही अंक कसाही प्रकारे या ठिकाणी बेरीज गुणाकार वजाबाकी आणि भागाकार बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला करून दाखवू शकते। मित्रांनो बघा TCS या ठिकाणी फक्त आणि फक्त तुम्हाला गोंधळवण्याचाच प्रयत्न मित्रांनो करते आणि मित्रांनो बघा अशा गोंधळातून जे काही मित्रांनो बघा या ठिकाणी विद्यार्थी वाचतात त्यांचं नाव मित्रांनो बघा या ठिकाणी मेरिट लिस्ट मध्ये येते। ओके, तर लक्षात असू द्या मित्रांनो। बघा महत्त्वाची बात सांगतो आणखी एक। ओके, तर बघा येत्या मित्रांनो या ठिकाणी 18 सप्टेंबर पासून बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या पेपर मित्रांनो या ठिकाणी चालू होत आहे। मित्रांनो बघा तुम्ही या ठिकाणी आपल्या या पदभरतीसाठी मित्रांनो कोणत्याही जर पदासाठी या ठिकाणी अप्लाय जर केला असाल तर मित्रांनो बघा या ठिकाणी त्या पदासाठी एक अत्यंत महत्त्वाची बात सांगतो ती म्हणजे काय, जर तुम्ही अनेकही बघा आपण मित्रांनो या ठिकाणी 5000 प्लस मित्रांनो प्रश्नांचा महाठोकळा बघा मित्रांनो या ठिकाणी क्रिएट करून लॉन्च केलेला आहे। मित्रांनो बघा आपल्या परीक्षेच्या ठिकाणी जवळ ओके, जर तुम्ही बघा अनेकही जर हा आपला महाठोकळा या ठिकाणी खरेदी करून जर अभ्यास केला नसेल ही एक तुमच्यासाठी बघा मित्रांनो मोठी अपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो, संधी आहे। म्हणून अवश्य आपला महाठोकळा तुम्ही या ठिकाणी खरेदी करा। तर खरेदी करण्यासाठी बघा मित्रांनो 74 14 93 93 07 हा बघा आपला या ठिकाणी क्रमांक आहे। या क्रमांकावर मित्रांनो फक्त आणि फक्त मित्रांनो बघा 150 रुपये मित्रांनो फोन पे किंवा जीपे करा आणि मित्रांनो स्क्रीनशॉट तुम्ही पाठवून टाका बघा फोन पे जीपे केली तुम्हाला बघा अवघ्या येत्या मित्रांनो 1 मिनिटाच्या आत आम्ही हा महाठोकळा बघा तुम्हाला या ठिकाणी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देऊ। ओके, तर मित्रांनो या महाठोकळ्यामध्ये बघा आतापर्यंत TCS ने विचारले मित्रांनो PYQ तुम्हाला GK GS भेटतं बघा मित्रांनो GK GS भेटतं। ओके, प्लस मित्रांनो 2025 वर्षातले मित्रांनो सर्व काही आम्ही तुम्हाला ठिकाणी चालू घडामोडी देऊन टाकणार आहोत। प्लस यामध्ये बघा मराठी ग्रामरचे आतापर्यंत मित्रांनो विचारले बघा TCS ने विचारले मोस्ट PYQ प्रश्नसंच ते देखील बघा मित्रांनो या ठिकाणी आम्ही तुम्हाला देऊन टाकणार आहोत। म्हणून बघा अवश्य हा आपला महाठोकळा तुम्ही या ठिकाणी खरेदी करा। ओके, तर बघा A चा संबंध 400, B चा 380, C चा 360 तर F चा 380 मित्रांनो बघा या ठिकाणी असणार असं बहुतेक जणाला या ठिकाणी वाटतं आणि 380 हा पर्याय मित्रांनो बघा या ठिकाणी बहुतेक बघा तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो पर्यायामध्ये देखील दिसून जाणार आणि तुम्ही त्या ठिकाणी ते सिलेक्ट करणार, परंतु तुमचं त्या ठिकाणी मित्रांनो उत्तर चुकणार आहे। केलंय काय, A म्हणजे 400, B म्हणजे 380, C म्हणजे किती
360 आणि मित्रांनो बघा सी आणि एफ मध्ये डी आणि ई हे 2 अंक आपण सोडलेले आहेत. ओके, तर त्या 2 अंकाचं देखील या ठिकाणी तुम्ही 20 मायनस करा, तर डी ला किती होणार बघा या ठिकाणी आता 340 मित्रांनो बघा या ठिकाणी डी ला होणार. आणि याच्या बाद ई ला किती होईल बघा, तर ई ला होतं 320, तर एफ ला या ठिकाणी किती होतं बघा, जे की क्रमांक ब बघा 300 मित्रांनो बघा या ठिकाणी एफ ला मित्रांनो होणार आहे बघा, जे की आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. ओके, तिसरा मित्रांनो बघा या ठिकाणी गुढीपाडव्याचा संबंध चैत्र महिन्याशी आहे, तर होळीचा संबंध कोणत्या महिन्याशी असेल, या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर मित्रांनो बघा या ठिकाणी जर गुढीपाडवा हा सण मित्रांनो बघा मराठी मित्रांनो या चैत्र महिन्यामध्ये होत असेल, तर होळी हा मित्रांनो बघा जो की सण हा मित्रांनो बघा जो की या ठिकाणी बघा जे की क्रमांक ड बघा फाल्गुन मित्रांनो बघा या मित्रांनो बघा जे की मराठी महिन्यामध्ये होते बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, बघा जे की क्रमांक ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके, पुढे बघा चौथा. तर चौथा प्रश्न बघा निनाद मित्रांनो काय, तर निनाद 14 जानेवारी या दिवशी जन्माला. निनादपेक्षा मनोज 27 दिवसांनी मोठा आहे. त्या वर्षीचा प्रजासत्ताक दिन बुधवारी झाला, तर मनोजीचा जन्म कोणत्या वारी झाला. ओके, तर बघा मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचा आपण योग्य आन्सर कशा रीतीनं काढू शकतो, तर काय म्हणलो, तर निनादचा जन्म मित्रांनो 14 जानेवारीला झाला ना. निनाद आपण या ठिकाणी लिहून घेऊ बघा निनाद. ओके, निनादचा जन्म 14 जानेवारीला झाला. निनादपेक्षा मनोज किती बघा 17 दिवसाने मोठा आहे. ओके, तर 17 दिवसातले मित्रांनो हे तर 14 दिवस यामध्ये ॲड आहेत. बाकी अनेक 3 दिवस कोणते, तर ते म्हणजे डिसेंबर मधले असतील. ओके, तर ते कोणता डिसेंबरचा 31/1, 30/2 आणि 29/3. ओके मित्रांनो, अशा प्रकारचे हे 3 दिवस मित्रांनो या ठिकाणी बघा प्लस जर केलं तर झाले किती बघा हे 17 दिवस. ओके मित्रांनो बघा 3 दिवस जर प्लस केले आपण तर झाले किती बघा जे की 17 दिवस मित्रांनो झाले. ओके, जो की मित्रांनो या ठिकाणी काय, तर मनोज मित्रांनो या ठिकाणी निनादपेक्षा 17 दिवसांनी मोठा आहे. ओके, आता पुन्हा त्या वर्षीचा प्रजासत्ताक दिन बुधवारी साजरा झाला, तर मनोजीचा जन्म कोणत्या वारी झाला. ओके मित्रांनो बघा प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी असतो, तर 26 जानेवारी. मित्रांनो बघा या ठिकाणी 26 जानेवारी म्हणजे काय, तर मित्रांनो या 26 दिवसामध्ये हे निनादचे 14 दिवस आणि मित्रांनो बघा आणि हे मित्रांनो मनोजचे देखील या ठिकाणी 14 दिवस जर आपण ॲड केले. ओके, तर झाले किती बघा मित्रांनो 14 आणि 14 मित्रांनो या ठिकाणी 28 आणि मित्रांनो बघा या ठिकाणी आपण आपल्याला दिवस किती भेटले, तर जे की प्रजासत्ताक दिन या ठिकाणी कधी असतो, तर 26 जानेवारी. ओके, म्हणून हे घ्या 26 दिवस. ओके, आणि प्लस मागले हे मित्रांनो बघा 3 जे की 31 डिसेंबर, 30 डिसेंबर आणि 29 डिसेंबरचे मनोजचे 3 दिवस. ओके, जर आपण यात आपण जर हे 3 दिवस प्लस केले ॲड, तर झाले किती 3 आणि 6 9 आणि हे 2. ओके, आता 29 ला आता सरळ 7 भागा. 7 भागण्याचं कारण म्हणजे की मित्रांनो बघा या ठिकाणी एका आठवड्यामध्ये मित्रांनो 7 दिवस असतात, म्हणून या ठिकाणी आपण 29 ला 7 भागलं. आता या ठिकाणी आपल्याला उत्तर अपेक्षित नाही, तर आपल्याला या ठिकाणी बघा अपेक्षित आहे ती म्हणजे बाकी किती उरते ते. ओके, तर बाकी किती उरते ते बघा. आता 7 चोक 28 उत्तराला 7 आणि बाकी उरली 1, म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आता बरेच जण काय करतात, 1 दिवस समोर जातात, परंतु मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्याला 1 दिवस समोर जायचं नाही, तर 1 दिवस या ठिकाणी मागे यायचं आहे. तर मित्रांनो बघा या ठिकाणी तो तर प्रजासत्ताक दिन वार कोणता होता, तर बुधवार होता. तर मनोजीचा मित्रांनो जन्म या ठिकाणी कोणत्या वारी झाला, तर मित्रांनो बघा या ठिकाणी मनोज हा मित्रांनो बघा मोठा आहे, म्हणून या ठिकाणी आपल्याला 1 दिवस वार मागे यायचा आहे. तर तो म्हणजे कोणता, तर बुधवारचा 1 दिवस मागचा वार कोणता, तर जे की बघा क्रमांक ब मंगळवार. बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. ओके, असू द्या लक्षामध्ये. तर बघा पुढचा 5वा प्रश्न बघा कशा स्वरूपाचा आहे. हा, तर बघा एक घड्याळ दर तासाला 5 मिनिटे मागे पडते. दुपारी 12 वाजता घड्याळ बरोबर लावले तर संध्याकाळी 6 वाजता त्या घड्याळात किती वाजले असते. मित्रांनो बघा दुपारच्या 12 वाजतापासून ते संध्याकाळच्या 6 वाजतापर्यंत मित्रांनो एकूण किती तास झाले, तर 6 तास. ओके, सरळ साहजिक आहे, 12तून 6 तास गेले, उरले किती 6. प्रत्येक मित्रांनो तासाला या ठिकाणी किती मिनिटं मागं पडते, 5 मिनिटं. सरळ 6 गुणाकारात 5 केलं, 5 सख 30 मिनिटं मित्रांनो या ठिकाणी मागं पडत आहे. तर मित्रांनो बघा या ठिकाणी काय
तर संध्याकाळी बघा मित्रांनो या ठिकाणी करेक्ट 6 वाजता त्या घड्याळात कोणती वेळ वाजली असेल तर मित्रांनो 30 मिनिटं मागं राहील. म्हणजे काय 30 मिनिटं मागे राहील म्हणजे जे की बघा 5:30 मित्रांनो त्या ठिकाणी घड्याळामध्ये वाजलेले असतील बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना मित्रांनो या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, पुढचा बघा आता शेवटचा प्रश्न. तर मित्रांनो शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी सोडवण्यासाठी बघा थोडंसं या ठिकाणी कागदाचा वापर करतो बरं का, थोडंसं या ठिकाणी कागदाचा वापर करतो. तर या ठिकाणी कागद घेतलोय. तर प्रदीप, प्रकाश, प्राची आणि प्रज्ञा. ओके, काय प्रदीप, प्रकाश, प्राची आणि प्रज्ञा ही चौघी मित्रांनो भावंडी आहेत. प्राचीचे वय प्रज्ञाच्या वयाच्या 1.5 पट आहे. प्रदीपचे वय प्राचीच्या वयाच्या 2 पट आहे. तर प्रकाशचे वय प्रज्ञाच्या वयाच्या 3 पट आहे. तर मित्रांनो या चौघात जुळी भावंडे कोण? ओके मित्रांनो बघा या प्रकारचा प्रश्न तुम्हाला जेव्हा केव्हा विचार मित्रांनो या प्रश्नाचं योग्य आन्सर आपण आपल्या मनातली संख्या धरून काढायचं असतं. ओके, या ठिकाणी पहिलं काय करतो चौघाही भावंडाचे नावं लिहून घेतो. ओके, तर बघा आता या ठिकाणी मित्रांनो काय म्हणलं तर प्राचीचे वय हे प्रज्ञाच्या वयाच्या 1.5 पट आहे. ओके, प्राचीचं वय प्रज्ञाच्या वयाच्या 1.5 पट. जर आपण या ठिकाणी बघा कोणतीही संख्या 1 ते 10 पर्यंतची कोणतीही संख्या तुम्ही मानून प्रश्नाचं योग्य आन्सर काढू शकता. ओके, तर मी मानतो या ठिकाणी 10. ओके, 10 संख्या सोपी आहे ना, मग 10 संख्या मानतो. ओके, तर मग प्रज्ञाच्या वयाच्या मित्रांनो बघा 1.5 पट ही या ठिकाणी प्राचीचं वय आहे. तर प्राचीचं मित्रांनो या ठिकाणी 1.5 पट करण्यासाठी काही करू नका, सरळ 1 पट काय मित्रांनो असणार आहे तर प्रज्ञाच्या वयात की. ओके, 1 पट किती 10 आहे आणि पुन्हा अर्धी पट या 10ची जर केलं आपण किती बघा 5. जर 10 5 प्लस 5 केलं झाले किती बघा जे की 15. या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी वय प्राचीचं आहे. ओके, मग नंतर प्रदीपचं वय प्राचीच्या वयाच्या 2 पट आहे. ओके, प्राचीच्या वयाच्या मित्रांनो 2 पट या ठिकाणी प्रदीपचं वय आहे. तर प्राचीचं वय किती 15. तर 15ची 2 पट किती 30 या ठिकाणी बघा प्रदीपचं वय असणार आहे. मग नंतर प्रकाशचे वय प्रज्ञाच्या वयाच्या 3 पट आहे. ओके मित्रांनो प्रकाशचं वय प्रज्ञाच्या वयाच्या 3 पट आहे. तर या ठिकाणी प्रज्ञाचं वय किती 1 पट 10. तर याची 3 पट किती 30. तर या ठिकाणी मित्रांनो या चौघामध्ये जुळी भावंडे कोण म्हणजे जुळी भावंडे म्हणजे कोण तर ज्यांचं वय एक समान आहे तर ते म्हणजे बघा जे की प्रदीप व प्रकाश या ठिकाणी आहेत बघा, जे की बघा क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा. ओके, जे की लक्षात तुम्हाला सर्वांना मित्रांनो बघा या प्रकारची ट्रिक वापरून या ठिकाणी तुम्हाला आपल्या प्रश्नाचं बघा योग्य आन्सर काढता येतं. ओके, तर बघा शेवटचा H आणि Gचा संबंध BCC तर MLचा संबंध कशासोबत असणार या प्रकारचा प्रश्नाचं जे की बघा योग्य आन्सर तुम्हाला सर्वांना मित्रांनो या ठिकाणी बघा कमेंट बॉक्समध्ये आपल्या कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि बाकी जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही अद्याप सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू पुन्हा मित्रांनो अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.